नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आता हे पहा, व्हिडिओची सुरुवात अशी छान आणि थंडगार कलिंगडाने होत आहे. तर खरंच खूप ऊन आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळं काय होतं की हवा नाही आहे आणि ह्यांना द्यायचं होतं कलिंगड कापून, कारण ह्यांना होती महावीर जयंतीची सुट्टी. तर छान असं तुकडे करत होते, कारण यांना उपवास होता आणि बऱ्यापैकी सकाळचे 11 11:30 झालेच होते. तरी ऊन फार लागत होतं. तरी आता ह्यांना म्हटलं कलिंगड देते चिरून मस्त असं, आणि नंतर खिचडी करायची होती दुपारी, कारण हे बोलले लगेच नको खिचडी करू, आणि मला तर काय भूक नाही आहे. मग थोडंसं तर पाहिजेच ना पोटात जायला. मग म्हटलं कलिंगड खा, आणि माझ्यासाठी भाकरी वगैरे होती शिल्लक. मग मी ह्यांना दिलं हे कलिंगड वगैरे चिरून, छान अशा पोळी केल्या. त्यानंतर काटे चमचा वगैरे देऊन त्यामध्ये छोटे छोटे पोळी करून ते चमचा वगैरे देऊन मग त्यांनी ते खाल्लं. कारण जरा आमचे प्लॅन वेगळे होते बाहेर जाण्याचे वगैरे, पण सगळं यामुळं की गरमी आणि ऊन ह्यामुळं बाहेरच जावंसं वाटलं नाही. नंतर आम्ही ते प्लॅन कॅन्सल केले आणि घरीच नंतर थांबलो. थोडंसं कैऱ्या वगैरे काढायला जायचंच होतं. तर मग हे कलिंगड वगैरे खाऊन आम्ही तिकडे गेलो. आता तुम्ही पुढे पाहतालच म्हणा. तर अशा पद्धतीने. तर आता इथे जे वॉलपेपर मी लावलं आहे, पण आता ते थोडंसं कमी पडलं. अजून सेम तोच मागवला आहे, कारण वॉटरप्रूफ आहे आणि सारखं घासायची झंझट उरत नाही. त्यानंतर वास्तूनुसार जास्त काळा म्हणजे नसावाच ना तो कडप्पा वगैरे. तर मग येलो, एकदम प्लेन येलो पण चांगला वाटला नसता, तर मग मी ते थोडा येलोमध्ये तो बसवला आहे. तर येलो येलो कलरची फुलं, व्हाईट असं दोन्ही मिक्स असल्यामुळे मला तो छान वाटला. तर आणि खरंच तो खूप सुंदर दिसतो आणि खूप पॉझिटिव्ह वाटतो आहे. तर अजून बाकी शिल्लक आहे भरपूर करायचं, पण ना जसा वेळ मिळेल तसं आम्ही करत राहतो. कारण मला पण एकटीने किती करणार ना असं होतं. आणि ते गोष्ट काय होती की वॉलपेपर लावणं हे 2 लोकांचं काम आहे, कारण त्याचं जे स्टिकर असतं ना ते फार वेगळ्या गोष्टी. तर असू दे, काही हरकत नाही आहे. चला तर आपण पाहूया पुढे आता. तर बटाटा उकडून घेतला नाही मी, कारण मला संध्याकाळी थोडंसं ते जे इलेक्ट्रिकल भांडं आहे त्यातच मी बटाटे वगैरे उकडते. पण थोडी वेगवेगळ्या पद्धतीने, नेहमी एकसारखीच नको वाटते, म्हणून खिचडीला बटाटा किसून घेतला आहे आणि ते पाण्यात ठेवून दिले. जरा त्याचं जे काळपटपणा असेल किंवा थोडंसं चांगलं होण्यासाठी ते बटाटे खिसले आणि पाणी टाकून ठेवून दिले. ह्या बाजूला निघून गेला आहे आणि परत तो धुवून घ्यावा लागला, कारण थोडंसे नको वाटतं तसं केलं. तर बटाटे खिसून त्यामध्ये पाणी टाकून ठेवले आणि ते खिचडीसाठीची पहिली तयारी आहे.
तर कुठं चाललो आता आपण? किती एकर शेती खरेदी केली आपण? 100. तर बऱ्यापैकी आता कोकणातच शेती घेण्याचा विचार आहे. आंब्याची बाग लावणार आहे आम्ही तिथे आणि त्याची प्रॅक्टिस करायलाच चाललो आहे ना. आंबे वाढायला चाललो तिकडे. माहिती का ते हे असतं तसं झोला. हां ते आलेत वरचे ते आलेत म्हणलं. 2-3च काढल्या पाहिजेत, बस झालं आपल्या पुरतं. कोणाची नाही, कोणाचं तरी टाकलंय गाऊन ते माझं नाही काय. फुटन तसे. म्हणून म्हणते हे बांधा आणि ओढा. ऐका ना, हा हात बांधा ना त्याला. मी तुम्हाला सांगते ना बरोबर, हे बांधा आणि ना बरोबर ओढा, ते लगेच येते हाताने ओढायचे फक्त, झालं. ती मोठी ही जी आहे ना, ती मोठी इथं खाली पडलेली बघू का एखादी. मग आता मोठी काठी कुठे आहे आपल्याकडे? त्या मोठी काठीच नाही खाली, पण त्याला धागा आहे पाहते घ्या, दोरी. शेवग्याच्या शेंगा पण येत वाटतं इथे. हो, शेवगा पण आहे. आणि ना ह्याला मोठ्या कैऱ्या आहेत, हे पहा, फार मोठ्या कैऱ्या आहेत. खाली पण पडलेली असू शकते. कोणाचं माहिती नाही शेत हे. ठीक आहे, आपल्याला 2च कैऱ्या होत्या तर बापरे, बाटल्याने ते भरपूर आहे पडलेलं. अरे बापरे, हे पा फुटली, खाली पडली ना तरी कैरी फुटलेली अशी. काय म्हणले? नाही त्याने नाही होते, ओढता नाही येत त्याने. काय झालं नेमका, इथे खड्डा आणि त्याच बाजूने कैऱ्या राहिलेल्या. आणि ह्या ज्या आहे ना, हा वर गेलेला आहे. 3 प्रकारचे आंबे आहेत इथे. हा तोतापुरी आहे, त्यानंतर हा वेगळाच आहे, केशर आंबा दिसतो. हा केशर आहे आणि हा वेगळाच आहे. थोडी मोठी काठी हवी होती खरं.
अक्षरशः घराजवळच काही आहेत, पण आम्ही विकत आणली. हा पडली गेली बघ. अरे एवढं त्या बाजूने नका पाडू हो. हा इथून काढायला लागणार आता खाली जाऊन. अहो त्यामुळंच तर मी म्हणते ना हाताने काढा. आता कसं काढणार, हाताला येते काय हात? पण ही पण बनवायला एवढे निघाले आमच्या शेतातले. एवढं खरेदी केलं का बापरे. आता आलो आम्ही म्हणजे आमच्या टेरेसला. आज फर्स्ट मी आले इकडे आणि मोठी जागा आहे, ऊन वगैरे भरपूर आहे टेरेसला आणि डिरेक्टली लिफ्टने इथंच निघता येतात. त्यामुळं ह्या टाक्या आहेत वरच्या आणि इकडून असं छान दिसते. वाव कसलं सुंदर आहे हो हे पुढचं ते पाटलांचं आहे का ना. खेळायचं वगैरे पण यावं तिथं, घसरगुंडी टाईप आहे ना आतमध्ये. त्यांनी त्यांच्या घरच्या पोरांसाठीच केलेलं असणार आहे ते खरं म्हणजे. कुठे आली बघा माकडं. आता आपल्याला दिसतील की ते खाली. एकच बघताय तुम्ही अजून आहे ना, लय येते तेव्हा ते पहा तिथं मोर येतात तिथं त्या मंदिराच्या तिथं. या सगळ्यात असतात इकडं सकाळी शेतात इकडं. आणि गाव हे आहे ना गोटे ते टाकी ते वारुंजी. हां ते वारुंजी, हे गोटेगाव. छान शेती बरं का. शेती तर भारीची इथली, एकदम काळी मस्त आहे. आणि हे बघा की ह्यांनी तिकडून गेट आहे काय, हा रोड आहे इकडून पूर्ण गेटच्या आतमध्ये सगळं ट्रॅक्टर वगैरे. सकाळी सकाळी ट्रॅक्टर नांगरत असतं सगळं. पाटलांचीच आहे. हायवे कसला भारी दिसतंय. किती छान दिसतं इथून बघा ना. आणि विशेष की ट्रॅफिक नाही हो, एकदम छान मोकळा असा. अजून पूर्ण रोडचं काम झाल्यावर मग तर काही ट्रॅफिक नाही. ते तासवड्याचं दिसतंय का रोड दूर, ते डोंगराच्या तिथला तो का लाल डोंगराच्या तिथं ते लाल